चला तर, गौरी गणपती येत आहेत, मग फराळासाठी मैदा न वापरता रव्यापासून महिनाभर टिकणारी बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी बनवण्यासाठी एका परातीमध्ये अर्धी वाटी रवा, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी पिठी साखर, 2 चिमूटभर मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं. पाव वाटी तूप घेतले, थोडं थोडं तूप यामध्ये घालायचं, मिक्स करून घ्यायचं. तूप अगदी व्यवस्थित मिक्स झालं की मूठ वळली गेली पाहिजे या पद्धतीने, म्हणजे मोहन एकदम परफेक्ट बसले. त्यानंतर अर्धी वाटी दूध घेतले, लागेल असं थोडं थोडं दूध घालायचं. छान मध्यम सैलसर पीठ मळून घ्यायचं, 10 मिनिटं भिजवून घ्यायचं. 10 मिनिटांमध्ये रवा छान फुलला आहे, त्यामुळे पीठ पहिल्यापेक्षा घट्टसर झाले. आता मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ घ्यायचं, त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि त्याची पारी लाटायची. पारी लाटून घेतली की पुन्हा फोल्ड करायची, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने, आणि हीच प्रोसेस 2 ते 3 वेळा रिपीट करायची आहे. त्यानंतर मध्यम जाडसर अशी चौकोनी पारी लाटून घ्यायची, बाजूच्या कडा काढायच्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने शंकरपाळी कट करून घ्यायची. तुम्हाला हव्या आहेत त्या आकारामध्ये शंकरपाळी तुम्ही कट करून घेऊ शकता. सर्व शंकरपाळी याच पद्धतीने बनवून घेतली आहे. गॅसवर कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतले, त्यामध्ये तयार शंकरपाळी सोडायची. सुरुवातीला एक अर्धा मिनिटभर मोठ्या आचेवरती, त्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवर शंकरपाळी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची. याच पद्धतीने राहिलेल्या शंकरपाळी सुद्धा तळून घ्यायच्या. तर इथे पहा, मस्त बिस्किटासारखी खुसखुशीत 1 ते 1.5 महिना आहे अशी छान टिकणारी रव्याची शंकरपाळी बनवून तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.